आज आपण करणार आहोत हलवा पुरी म्हणजे रव्याचा शिरा आणि पुरी। बऱ्याच वेळा अष्टमीला हलवा पुरी आणि चण्याचा नैवेद्य दाखवला जातो। आजचा हलवा किंचित वेगळा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सांगते काय वेगळं आहे। रवा भाजायला घ्यायच्या आधी आधणाचे पाणी तयार करून घेऊया। अर्धा कप जाड रव्यासाठी मी 1 कप दूध आणि 1 कप पाणी घेऊन मागच्या गॅसवर तापायला ठेवते आहे। शिरा किंवा भातामध्ये नेहमी गरम पाणीच घालावं। आता एक कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यात पाव वाटी तूप आणि अर्धी वाटी जाड रवा शिऱ्याचा रवा घ्यायचा आहे। हा मेजरिंग कप आहे, त्यामुळे स्टँडर्ड साईजचा असतो। तूप तुम्हाला डार्क कलरचं दिसत असेल, पण आमच्या घरी तसंच खमंग कढवलेलं तूप आवडतं। तुम्ही कधी खमंग कढवलं नसेल तर करून बघा, तुम्हालाही आवडेल। आता हा रवा सावकाशपणे खमंग भाजायचा आहे। जवळून दाखवते किती गडद रंग आहे, तुम्हाला दिसत असेल, तरच आपला शिरा एकदम जबरदस्त मस्त होणार। गॅस मात्र मंद ते मीडियम ठेवायचा, कारण रवा जर जळला तर अजिबात चांगला लागत नाही। आता या गरम रव्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालतोय। तर हीच एक वेगळी पद्धत आहे। माझी बहीण बोकारोला राहिली होती, तिने मला दाखवलं होतं आणि मला आवडला। तुम्ही पण एकदा जरूर करून बघा। गंमत म्हणून काहीतरी वेगळं करायला हरकत नाही। आता ही साखर ही रव्याबरोबर भाजून घ्यायची आहे। साखर मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि ह्या कॅरेमलाइज साखरेमुळेच आपल्या रव्याच्या शिराला एक वेगळ्या प्रकारची चव येते आणि खूप छान लागते। गॅस मात्र अगदी मंद ठेवायचा आहे। आता त्यासोबत घालूया थोडेसे काजू आणि किशमिश आणि 1 चिमूटभर केशर जर घरी असेल तर। केशरामुळे पण खूप छान फ्लेवर येतो। आता हे केशर आणि काजू किशमिश भाजले जाईपर्यंत थोडंसं आणखीन हलवून घेऊ। एक अर्धा मिनिटात किंवा 1 मिनिटात हे होतं। आता घालूया आधण। रव्यात आधण ओतताना खूपच काळजी घ्यावी लागते। रवा अतिशय गरम आहे, त्यामुळे हातावर वाफ येते। अर्ध आधण ओतून पटकन झाकण ठेवायचं। गॅस बंद केलेला आहे आणि हे शांत झालं की उरलेलं आधण आपण टाकूया। बुडबुडे येणे थांबलं आहे। आता उरलेलं दूध पाण्याचं मिश्रण किंवा आधण याच्यात घालूया। आता गॅस परत ऑन करायचा आणि नीटपणे खालपासून हलवून घ्यायचं। साखर आपण रव्याबरोबर भाजली होती, तर खाली चिकटायची शक्यता आहे कॅरेमलाइज झाल्यामुळे, तर नीटपणे खरडून त्याला मोकळं करून घेऊ। आता झाकण ठेवून 5 मिनिटं अगदी मंद आचेवर रव्याचा शिरा शिजवायचा आहे। 5 मिनिटं अगदी मंद आचेवर शिजवल्यावर आपला शिरा तयार आहे। आत्ता जरी तुम्हाला सैलसर दिसत असला तरी थोड्या वेळ रेस्ट केल्यानंतर हा मस्त मोकळा मऊ शिरा होणार, ही गॅरंटी आहे। आता फक्त घालायचं राहिलंय ते चिमूटभर वेलदोडा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे। काही लोक जायफळही घालतात, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता। वेलदोडा घातल्यावर खालपासून एकदा नीटपणे ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं न हलवता ठेवून द्यायचं। गॅस अजूनही ऑफच आहे। आपला शिरा रेस्ट करतोय तोपर्यंत मी फटाफट थोड्याशा पुऱ्याही करून घेतल्या शिराबरोबर सर्व करायला। आपला मस्त लुसलुशीत पण मोकळा शिरा तयार आहे। मी पुरीच्या डोक्यावर सर्व करते आहे। नॉर्थ इंडियन लोकांमध्ये मी हे पाहिलेलं आहे, पुरीवर शिरा आणि बरोबर चणे सर्व करतात। महाराष्ट्रात कदाचित इतकं प्रचलित नाही। शिरा आवडला असेल तर कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण असं करून बघितलंय का तेही कळवा।